महाराष्ट्रामधला कुठला भंडारा आहे हा कोणी बी ओळखू शकत नाही. खासच लोक ओळखू शकतात हा भंडारा कुठला आहे. तर हा भंडारा फक्त जाणारेच ओळखू शकतात कुठं भंडारा आहे हा म्हणून. आणि इतक्या भंडाऱ्यात काम करणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट नसती. लोक म्हणतात काय पायात चपला घातले तर काय प्रसादच कसे बनवते तर काय वाचाच बनवते तर असं चपला घालून प्रसाद आणि हे प्रसादच आहे. खरंच प्रसादच आहे पण करणं इतकं अवघड आहे ना. करीन त्यालाच माहिती असते. त्याच्यामुळं ज्ञान पातळत जाऊ नाही आणि किती एक अवघड आहे म्हणून जे करत आहे त्यालाच माहिती असते केवढं अवघड आहे हे करायचं म्हणून. त्याच्यामुळं असं तुम्ही ज्ञान पातळतच जाऊ नका. अवघड वाटतंय बरं का. इतकं काम करणं इतकं सोपं नाही आहे असल्या गरमीत. आणि आता सध्या अशा टायमात तर पावसाळ्यात थंडीत तरी एवढं काही आम्हाला थंडी कधी जाणवत नाही. पण असं गरमीत शिजून निघतंय. शिजून माणूस असं बटाट्यासारखं शिजून. आणि हे पाईप दिसतंय ना तुम्हाला. हे पाईप सुद्धा गरम राहतोय. तुम्हाला काय वाटतंय सोपं आहे सगळं? असा नाही. आणि दुसरीकडं म्हणजे वाटण्यासाठी चाललेलं असतं हे प्रसाद. फक्त वाटण्यासाठी चाललेलं असतंय. आणि असं माणसांना वाढणं इतकं कष्ट आहे ना. प्रसाद बनवून आणणं वाढणं आणि एवढं अवघड आहे ना. आणि जे गेलेलं आहे काही तर तेच ओळखू शकतंय हा भंडारा कुठला आहे म्हणून. हा भंडारा सर्वांना नाही कळत आहे कुठला आहे म्हणून. जे गेलेलं आहे का त्यालाच कळू शकतंय हा भंडारा कुठला आहे. जाणारा ओळखू शकतंय पण नाही जाणाराला नाही कळू शकत हा भंडारा. नावं ठेवणाऱ्याला सांगते मी. कमेंटमध्ये नावं ठेवतात कसं मग्गाने कसं चपला घातलेल्या आणि कसं काय. पण तुम्ही एक दिवस तर सोडा 1 घंटा सुद्धा अशा ठिकाणी काम करू शकत नाहीत. 1 घंटा. तसं आम्ही 12 महिने असे कामं करतो गरमीचे. समजलं का? त्याच्यामुळं ओम साईराम. एवढा सगळा बनवायचा म्हटल्यावर असंच राहतं. एवढ्या गरमीत उभं राहून दाखवावं लागतं. बोलणं सोपं असतं करणं लय अवघड असतं. करीन त्यालाच माहिती असतंय. त्याच्यामुळं असं ज्ञान पाजळीतच जाऊ नका. असं कढईपाशी उभा राहून प्रसाद काढायचा. काळ्या बादल्यांनी भाज्या काढायच्या. मला विचारा काय होतंय म्हणून गरम गरम. आणि हे अशा वापापाशी उभा राहून हलवायचं म्हणजे एवढं सोपं नसतंय. बघू शकता तुम्ही कढाया. एवढी गरमी. एवढ्या गरमीमध्ये एवढे मसाल्याची आग. कधी डोळ्यात उडतं कधी तोंडावर उडतं. सगळं तेलकट. ही सगळी डाळ आहे. प्रसादाची डाळ आहे. आणि इतकं सोपं नाही आहे हे बादल्यांनी काढणं आणि हे करणं. आणि मग त्यात चपला घालून इतक्या गरमीत उभं राहायला म्हणजे जमीन सुद्धा खालची तापलेली असती. आणि बोलतेत काय. महाराष्ट्रामधला कुठला भंडारा आहे हा कोणी बी ओळखू शकत नाही. खासच लोक ओळखू शकतात हा भंडारा कुठला आहे. तर हा भंडारा फक्त जाणारेच ओळखू शकतात कुठं भंडारा आहे हा.